नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊल बंद या चित्रपटावर टीका करणाऱ्यांना प्रवीण तरडे यांनी सडेतोड उत्तर दिलेले आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। देऊल बंद हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन विक्रम रचताना दिसत आहे, तर दुसरीकडे चित्रपटावर काही जण टीका सुद्धा करत आहेत। या टीकाकारांना आता प्रवीण तरडे यांनी सडेतोड उत्तर दिलेले आहे, ते जाणून घेऊया। प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित देऊल बंद 2 हा चित्रपट 21 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला। या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय। कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जबरदस्त कमाई केली आहे। यामध्ये स्नेहल तरडे आणि मोहन जोशी मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि या चित्रपटाने 50 लाखापेक्षा जास्त कमाई केलेली आहे। काहींनी या चित्रपटाला ट्रोल सुद्धा केलेले आहे। या ट्रोलिंगवर आता प्रवीण तरडेने प्रतिक्रिया दिलेली आहे। जे देव मानत नाही त्यांना हा चित्रपट जास्त झोंबलाय। माझ्या देवाचा उदो उदो मीच करणार, त्यामुळे माझ्या देवाचा उदो उदो केला आणि कोणाला त्रास झाला याबद्दल मला काही देणं घेणं नाही। उलट मी जास्त आनंदी झालोय, म्हणजे ती निशाने पे लगा है, अशा शब्दात त्यांनी उत्तर दिलेले आहे। या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी पत्नीला संधी दिली आहे, अशीही टीका होत असताना ते म्हणाले, माझा करिअर, माझा संसार उभा राहावा यासाठी स्नेहलने तिच्या कारकिर्दीचा त्याग केला। त्यामुळे आज जर मी तिला एखाद्या चित्रपटात संधी दिली तर त्यात चुकीचं काही नाही। ज्याकडे पात्रता नाही त्याला संधी देणं म्हणजे नेपोटिझम। चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुई वाणी सूर्यवंशी यांनी केलेले असून वटवृक्ष एंटरटेनमेंट या बॅनरखाली हा चित्रपट साकारला गेलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका। जय स्वामी समर्थ।